वैराग्य जाचे निष्ठा परिज्ञान योगेश्वराचे नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विरचे मानदाश शृंगावली नामे सज्जनोदे सजला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे शिरी हे रामदास विरचे जो या जना उद्धरी. आज आपल्याला रिव्हिजन सारखा समाज घ्यायचा म्हणजे विषय काही नवीन नाही. आता तर प्रत्येक वेळेलाच लक्षात येईल की आपण आता 19-20 या दशकांचा अभ्यास करताना झालेलेच विषय पुन्हा किती महत्त्वाचे आहेत ते आपल्याला सांगतात. आपण परवा बोलता बोलता 4 वाणींबद्दल बोललो. कलामशैलीबद्दल आलेखन आता सगळ्यांना आपण पाठ झालेलं आहे. प्रत्येकाची स्थानं सुरुवात या समासाची समर्थाने पुन्हा एकदा 4 वाणी म्हणजे काय ते सांगताना केलं आणि एक कोष्टक आपल्याला दिलं जे आपण समास वाचून येतात त्यांना माझ्या बोलण्याचा अर्थ लगेच कळेल की समर्थाने किंवा व्यवसायांच्या दासगुणामध्ये एक तरी टेबलच तयार करून आपल्याला दिलं. हे जे पंचक नावाचं प्रकरण म्हणजे अंतःकरण पंचक म्हटलं की त्याच्यात 5 गोष्टी अगदी अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार या 5 गोष्टी म्हणजे अंतःकरण पंचक प्राण म्हणतो किंवा पंचमहाभूत म्हणतो. त्या प्रत्येक पंचमहाभूतांचा विषय असतो. म्हणजे पृथ्वी म्हटलं तरी पृथ्वी म्हणजे काय तर आपल्याला पृथ्वीचा अर्थ जमीन हे कळतं कशावरून तर गंध हा तिचा विषय आहे. म्हणजे जसं आपण लहानपणी अनुभव घेतलेला आहे मातीच्या अंगणामध्ये पाणी मारलं की छान मातीचा सुगंध येतो. तर हा जो गंध हा विषय आहे तो पृथ्वीचा आहे. किंवा परवा आपण पाण्याचा विषय काढला की पाण्याला स्वतःचं काहीच आहे. ज्या ठिकाणाहून पाण्याचा संपर्क होतो संसर्ग येतो त्याचे गुण त्या पाण्याला लागतात. तसं आपण शेताचं उदाहरण घेतो. ऊसाच्या कांडामध्ये रस तयार होतो तो मधुर असतो. पाणी तेच शेतामध्ये जे काही पाणी लावतात ते पाणी तेच असतं. पण कडू कारल्याच्या शेताला लावलं की त्यातलं पाणी कोण होऊन जातं. ऊसाच्या शेताला लावलं की पाणी कोण होऊन जातं. गुलाबाच्या शेतात लावलं की आपण उकळलं खातो गुलाब पाणी उडवतो पाणी सुगंधित होतं. पाण्याला स्वतःचं काहीच नाही. पाणी ज्याच्या संपर्कात जाईल सहवासात जाईल त्याचे गुण त्याचे जे काही वृत्ती असतात त्या सगळ्या त्या पाण्याला लागतात. आणि त्याच्यातून समर्थाने आपल्याला सत्संगती कशी असायला हवी याचं उदाहरण दिलं. पाण्याचं उदाहरण घेऊन इतका सुसंगतीचा परिणाम होतो जी काही संगत आपल्याला मिळेल त्याच्यावर आपलं व्यक्तिमत्व घडतो असा विषय चालला. याच पार्श्वभूमीवर आपल्याला आता आजची जी पंचमहाभूत पंचप्राण सगळे 5 जे शिकायचं आहे किंवा नुसतं झालेल्या गोष्टी पुन्हा आठवायचे त्याचा अर्थ काय आपल्याला काय नाव मात्र दिलेलं आहे तत्वनिरूपण. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जसं म्हणतो ना एखादी गोष्ट सांगितली की त्याचं मॉडेल काय त्याचं तत्व काय ते लागतं आपल्याला. तसं या सगळ्या आतापर्यंत आपण जो राजबोधाचा अभ्यास करतो त्या राजबोधातलं आमच्यासाठी काय आहे ग्रंथ तर ठीक आहे. एवढा मोठा 200 समासाचा ग्रंथ आम्हाला वाचला बाई आम्ही दिला बाई आम्ही परीक्षा असं स्वतः आम्ही म्हणतो. पण आम्हाला काय त्याचा उपयोग झाला त्या तत्वतः त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. एक 10 वाक्य सांगा असंच आपल्या विषयाला तुम्ही सांगता ना तर निराकरण झालं ना ग्रंथ तुमचा काय आहे त्याच्यात एक 10 वाक्य आपल्याला सांगता आली पाहिजे. त्याला जे आपण सांगतो थोडक्यात त्याला तत्व व्हायचं. आपण एखाद्या सिनेमाला नाटकाला जाऊन गेलो दुसऱ्या दिवशी मैत्रीण भेटते आणि आपण सांगतो की अगं काहीच मी अमुक नाटक पाहिलं हो का आणि मग थोडक्यात आपल्याला त्यात काय ते सांगायचं असतं थोडक्यात. आणि मग काय तू बघ म्हणजे तुला कळेल हे शेवटचं वाक्य आपलं असतं की मी तुला सांगते पण तू बघ म्हणजे तुला खरं काय ते कळेल असं आपण म्हणतो. तसं आहे की समर्थ आपल्याला एक तत्व सांगणार आहेत. आज तत्व निरूपण असं समासाचं नाव आहे. सगळ्यातलं तत्व सांगणार आहे. आणि जसं आपण भागवतात प्रल्हादाची गोष्ट ऐकतो. आता किती वेळा लहानपणापासून फक्त प्रल्हादाची गोष्ट आपण ऐकली. होता तर तो राक्षस कुळातला जन्माला आलेला आणि असं असून सुद्धा तो भगवत भक्त झाला. तो कसा का भगवत भक्त झाला ते सगळी कारणं आपल्याला निरनिराळ्या पुराणातल्या कथा म्हणून कळतात. तत्व काय लहान नातवंडाला जेव्हा आपण प्रल्हादाची गोष्ट सांगू तेव्हा ही का सांगायची गोष्ट याच्यातून मुलांनी काय लक्षात ठेवायचं. असा कड्यावरून ढकलला तर त्याला काहीच झालं नाही. कढई वेळ तळीला गरम तेलात टाकला काहीच झालं नाही. विश्वास झाला का
आपण तर ते हाय आहे, हात लावू नको असं शिकवतोय आपण त्याला, आणि एकीकडे कढईत टाकलं प्रल्हादाला तरी त्याला काहीच झालं नाही. हे कसं मुलांना कळेल? तर त्याच्यातून त्यांना कळणारं जे तत्व आहे की विश्वास ठेवला ना तर मग काही होत. मी काय सांगते त्याच्यावर तू फक्त विश्वास ठेव. आई काय सांगते ते फक्त कर. आईने सांगितलं हे करू नको ते करू नको, आईने सांगितलं हे कर म्हणजे कर. हे तत्व त्याला सांगायचं आहे ना त्यांच्या वयोमानाप्रमाणे. जशी ती मुलं मोठी होती तर प्रल्हादाच्या कथेतलं तत्व काय तर आपला भगवंतावरचा जो विश्वास आहे तो दृढ करायचा. हे खरं त्या प्रल्हादाच्या गोष्टीचं तत्व. तसं दासबोध आता 17 दशकापर्यंत आलो आहे. तर या 17 दशकांपर्यंत मधली तत्व काय ती तत्व आपल्याला या गोष्टीमध्ये कळते. तसं आता म्हटलं तसं की आपल्याला 4 वाणींची नावं सांगता येतील, पण प्रत्येक वाणीचं काहीतरी महत्त्व आहे. आपण जे बोलतो ते वैखरीने बोलतोय, आपण जे काही बोलतोय त्याचं स्फुरण नाभीपासून होतं. आता अनंत वेळा आपण ह्या गोष्टींची विधान बघितलेली आहे. पुन्हा पुन्हा वाक्याच्या किंवा म्हणींच्या सहाय्याने केलं तर आपल्याला ते पटकन कळतं आणि बाकी स्पष्टीकरण द्यावं लागत नाही. जसं आपण हाक मारतो तर जुन्या मराठीमध्ये पद्धतच आहे बेंबीच्या देठापासून ओरडणं. आता बेंबीच्या देठापासून ओरडणं म्हणजे काय तर ते स्फुरण आहे. ती जी हाक मारलेली आहे ती अशी त्या नाभिस्थानापासून आहे. ती परावाणीचं स्थान आहे. आता परावाणी नाभिस्थान हे सांगायला हे किती पटकन कळलं. बेंबीच्या देठापासून ओरडणं हे आपल्याला पटकन कळलं, पण त्याच्या मागचं तत्व काय आहे परावाणीमध्ये स्फुरण. कुठलाही जे कवी असतात, लेखक असतात, चित्रकार असतात, कलावंत जे असतात त्यांचं जे स्फुरण आहे की एखादी गोष्ट आपल्याला रांगोळीतून काढायची ते स्फुरण जे आहे ते तिथं प्रत्यक्ष कृतीनंतर होणार. वाणीच्या मार्फत नंतर आपल्याला ते कळणार. शब्दांचं माध्यम वैखरीतून असणार, पण तयारी कुठे होते तर ती स्फुरण ज्याला म्हणतो ते नाभिस्थानापासून होतं. मग त्याचा प्रवास सुरू होतो. मग दशंती, मग मध्यमा, मग हृदयात येतो. तर प्रत्येक वेळेला आपल्याला आपण म्हणतो की पोटतिडकीनं बोलते, मी माझ्या मुलापासून हृदयाच्या आतमध्येच इथे करतो, मी हृदयापासून तुला सांगते, कळवळून सांगते. आता हे सगळे जे शब्द आहेत ना तू नको ऐकू माझं, पण बघ मी मला खरंच सांगते तुला मनापासून, असं सगळे जे आपली वक्तव्य असतात ना ती अशी त्या त्या ठिकाणी ते स्फुरण जे आहे ते प्रवास करत असतं आणि लास्टला वैखरी शब्दांचं माध्यम घेऊन ते आपण व्यक्त करतो. असं पराकर्षणी माध्यम वैखरीचा प्रवास आणि तो कुठे कसा कसा होतो. आणि मग काही वेळा जे वरवरचं बोलणं असतं ना ते पण आपल्याला कळतं. म्हणजे ते स्फुरण नसतं, आत वेगळं असतं आणि बाहेर वेगळं असतं हेही आपल्याला कळतं. हिचं बोलणं म्हणजे असतं कोल्हापुराकडे गेलं की पहिला घास पण नाही गेलेला काय छान झालंय की म्हणावं हा एक टाकायचंच असतं वाक्य की काय छान झालाय किंवा खरंच छान झालाय किंवा खरंच आवडलाय हे आहे की नाही हे आपल्याला कळतं. सारं बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला गोष्टी कळतात. वरवरचं जे म्हणतो ते वरवरचं म्हणजे नुसतंच वैखरीतून येणारं असतं आणि त्या बोलण्याचा अर्थ पण कसा असतो याची पण आपल्याला तर समर्थन या सगळ्या गोष्टी यापूर्वी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या आपण तत्वतः आत्ता लक्षात घेतो. हे सगळं जे की आहेत ते या वाणीच्या माध्यमातून कळतं. आणखीन एक गोष्ट आपण पूर्वी ऐकलेली आहे. उदाहरण फक्त देता आज आता नवीन पण बोलतो लागेल त्यामुळे ते उदाहरण तिच्या निमित्ताने पुन्हा दिलं तरी चालेल आणि तुम्हाला सगळ्याला ते ऐकायला आवडेल. अंतःकरण पंच कसं पण आपण नेहमी म्हणतो. आता अंतःकरण पंच म्हणजे काय आहे तर नेहमी अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त हे जे सगळे शब्द आहेत ते तसं पाहायला गेलं तर आपण एकाच अर्थाने वापरतो. मी मनापासून सांगते, मी अंतःकरणापासून बोलते, किंवा जर तुझं चित्त कुठे आहे, तुझं लक्ष कुठे आहे, असं जे की आपण वाक्य वापरतो त्या सगळ्यांमध्ये अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त हे की वेगवेगळं आहे असं आपल्याला लक्षात येत नाही. पण सगळ्या 4 गोष्टी एकच आहेत असं म्हणतो. पण दासबोधामध्ये आपल्याला समर्थाने या 4 गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं सांगितलेलं आहे आणि ते उदाहरणासहित आपण समजून घेतलेलं आहे. आपण आता काय आहे नेमकं म्हणजे अंतःकरण म्हणजे नेमकं काय, मन म्हणजे नेमकं काय, बुद्धी म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, याच्या जर व्याख्या आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात हो आपल्या 4 गोष्टी आपल्याजवळ आहे आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य पण करतायत आपल्यामध्ये, पण आपण एवढं लक्ष त्याच्यात घातलेलं नाही. मग अंतःकरण म्हणजे काय तर मी नेहमी एक उदाहरण देते की सकाळी सकाळी आपण छानपैकी चहा पितो आहोत आणि कॅलेंडरकडे आपण लक्ष दिलं आहे आणि आपल्या लक्षात आलं आहे की आज मुख्यमंत्र्यांच्या कीर्तनाला आपण जायचं ठरवलं. 8 दिवस आपल्या गावामध्ये ते आले आणि आपण एकही दिवस गेलो नाही की बरोबर नाही, आज आपण जायचं ठरवलं, कॅलेंडर लिहून ठेवलंय.
असं आपण आठवण देण्याचं काम आहे ते अंतःकरणाचं. कॅलेंडर पाहिलं की आपल्याला अशा कार्यक्रमाची आठवण त्याचं सुविधा आपल्याला आवडावं किंवा ते सगळं छान पटावं म्हणून आपलं उदाहरण लग्नाचं देतात की कधीतरी महिन्याभरापूर्वी आपला मित्र लग्नाचं बोलणं करून गेलेलं असतं, लगेच आपण म्हणून केलेली असते की जायला पाहिजे, तेव्हा आपल्या मनात असतं की जायला पाहिजे, घरी येऊन बोलावं करून गेलं. आणि हल्ली पद्धत आहे ना बोलावल्याच्या वेळेला जाहीर करून टाकतात, त्यामुळे मग ते पण आपल्याला असतं ना मनात की एकदा द्यायचं आहे त्यांना काय आपल्याला माहीत होतं तो वेळ आहे त्यामुळे राहूनच गेला. किती किती गोष्टी आपण लगेच त्या क्षणाला आपल्या मनामध्ये येतात, पण त्याला मनामध्ये येणं म्हणतो. अंतःकरणात येतं असं नाही म्हणत, अंतःकरणात फक्त स्मरण करून देणं एवढंच काम असतं. तर तसं तारीख बघितली की आपल्या लक्षात येतं अरे आज आपल्याला लग्नाला जायचं. आता अंतःकरणाचं काम झालं, आठवण करून देणं एवढं झालं. नंतरचं आहे मन. आता मनाचं काम सुरू झालं पाहिजे. आता सकाळच्या काम बरोबर उठूया, घरातल्याचं तर करायला सवय ना, स्वयंपाक मला एक लग्नाला तिकडे जेव्हा जायचं आहे पण बाकीच्यांचं काय, त्यामुळे मन हे सगळं सुरुवात होते मनाला. पण परत विचार जायचं का, काय गर्दी, पावसाचं पण काय बरंच नाही, किती गोष्टी. मन आहे ना ते मन असं पटकन काही हो नाही म्हणतच नाही. मनामध्ये तुम्ही नॉट तुम्ही असं सारखं चाललं असतं, चंचल असतं मन. त्यामुळे निर्णय त्याची क्षमताच नाही निर्णय घेण्यासाठी. मन सारखं पक्षासारखं ह्या पाहिजे त्या असं जात असतं, त्यामुळे मन काही निर्णय घेत नाही. अंतःकरणाची आठवण करून दिली आहे पण मनाचा काही निर्णय होत नाही. आणि मग जरा वेळाने त्या मनाला स्थिर करण्यासाठी बुद्धी येते. बुद्धी म्हणजे काय नाही जाण्याचं, जायला पाहिजे. तुला घरी येऊन बोलायला करून गेलाय काही रिलेशन्स ठेवायचे की नाही, असं कसं चालेल. बुद्धी जी आहे ती बुद्धी स्थिर आहे आणि बुद्धी तिला निश्चयात्मक बुद्धी असं समर्थाने म्हटलेलं आहे. तर निश्चयात्मक बुद्धी म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता त्या बुद्धीसमोर आहे. आणि मग बुद्धी निर्णय घेते की न जायचं. बुद्धीने निर्णय घेता की ते मन मस्त खाली गप्प काही बोलत नाही, त्याची चंचलत्व संपतं त्याचं. आणि निश्चयात्मक बुद्धीने निर्णय घेतलेला असतो लग्नाला जायचं आपण ठरवतो. आता सुरुवात होते चित्ताची. चित्त म्हणजे चिंतन करणं, विचार करणं. कसला विचार करायचा, आता लग्नाला जायचं आहे ना, म्हणजे किती विचार असतात, मुख्य विचार सारी कुठली नसायची, किती विचार असतात आपल्याला कल्पना नाही आहे. परंतु कपाट उघडल्यानंतर लक्षात येतं की आज लग्नाला कोण कोण येणार आहे, कोणी सांगितलं तीच नको. काय काय असतं चित्त म्हटलं ना की ते चिंतन, काय काय विचारायचं, ही साडी त्याच्यावर ते मॅचिंग हल्ली असं तीच मॅचिंग मस्त घालायचं, असं लगेच ते सुरुवात होते आपल्याला. काहीतरी असं कॉन्ट्रास्ट वगैरे असं शोधायचं असतं, त्याला योग्य काहीतरी कानातले गळ्यातलं दागिने बिगिने सगळ्या गोष्टी आम्ही मॅचिंग टॅचिंग सगळं बघतो. चिंतनाचा विषय आहे की काय जायचं म्हणजे कसं, मैत्रीला फोन करायचा, तू येणारस का, कसं जायचं, ओला करतेस का, आमच्या दारावर येईल का ओलावाला वगैरे वगैरे. चिंतनाच्या संदर्भात जायचं एकदा ठरलं की मग चिंतनाच्या संदर्भातले सगळे विषय असतात, सगळ्याच आपण चिंतन करतो ठरवतो. आता बघा अंतःकरणाने दिलेल्या स्मरणापासून किती छान प्रवास झाला, मनाचा, बुद्धीचा, चिंतनाचा म्हणजे चित्ताचा व्यवस्थित सगळं झालं. आपण जाऊन आलो लग्नाला. हे जे 5वं आहे ना अंतःकरण पंचकामधलं, ते जरा द्वार आहे, त्याचं नाव आहे अहंकार. आल्यानंतर जे की आपले उद्गार असतात, वक्तव्य असतं, बोलणं असतं, ते आपण आठवलं उगाच गेले, चुकलंच माझं, उगाचच गेले किंवा जेवण होतं. लगेच त्याची काय काय आपण कॉमेंट्स करतो. हे रिटर्न गिफ्टची भानगड नकोच होती ठेवायला. काय देतात, एकदा पाण्यात टाकल्यावर त्याची वाट लागणार, किती बोलतो आपण आल्यावर. आता अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त या सगळ्याचं छान एकमेकांशी जुळलं होतं ते, पण या अहंकाराने द्वारपणा केला आणि अहंकाराने सगळ्याची गडबड करून टाकली. समर्थ आपल्याला अंतःकरण पंचकामध्ये या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आठवून देणार. थोडं सगळं समर्थ सांगितलं, उदाहरण जेवढं आपल्याला पटावं म्हणून आपल्यातलं एक उदाहरण दिलं आणि आपल्याला सांगितलं. पुढे ते आपल्याला पंचप्राण सांगणार. याच्यात सगळे काय हेच आहे, टेबलच सगळं मांडलं आहे. पंचप्राणामध्ये तुम्हाला सगळं आठवच आहे, पूजा आपण मुलांची करतो तेव्हा त्यांना रोज जेवणाच्या वेळेला पौष्टिक आहार हे करतात तेव्हा शिकवतात की ते थोडं थोडं भाताचे कण का होईना 5 प्राणांना द्यायचं. एक कृतज्ञता आहे. हे का करायचं, केलं नाही तर काय होतं, केलं तर काय होतं, याचं काही नाही आहे. पण ओ प्राणाय स्वाम उदाय स्वाम तुम्हाला दाखवून आपण देवाला नैवेद्य दाखवलं, तेव्हाचं नैवेद्य दाखवल्यावर पुन्हा आपल्याला म्हणायचं असतं सगळं. आणि ते सगळे पंचप्राणच आहेत, त्या प्राणांच्या जागा पण ठरल्या त्या पण आपल्याला स्कंदामध्ये कळणार आहे.
त्या पंचप्राणांचा पण विचार समर्थाने 5 वर्गांमध्ये आपल्याला दिला. ज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहेत 5, कर्मेंद्रिय माहिती आहेत 5, पंचमहाभूत माहिती आहेत 5. ह्या सगळ्यांचं आज विचार आपल्याला करायचा आहे. आणि याच्यातून आपल्याला कळणार आहे की आपण ज्याला मी म्हणतो आहोत, हा आपलं जे व्यक्तिमत्व आहे, मी म्हणतो, या मीमध्ये काय काय आहे. तर हा स्थूल देह आहे. आपण जे काही आहोत, बाह्य जे देह आहे आपला, याला स्थूल देह म्हणायचं. नाक कान सगळं दिसतं आहे आपल्याला, रंग काय आहे, सावळा आहे, काळा आहे, गोळा वगैरे वगैरे. तर असं सगळं जे स्थूल शरीर आहे तो एक आपला स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. आणि दुसरं जे आहे ते सूक्ष्म देह आहे. तो सूक्ष्म देह काय आहे त्याचा पण विचार आपल्याला करायचा. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. कारण म्हणजे अज्ञानाचं आहे आणि महाकारण म्हणजे ज्ञानाचं आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे 4 आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत. या 4नी मिळून आपण सगळं स्थूलाला महत्त्व देतो. स्थूल देहाला आपलं महत्त्व आहे. रंगरंगोटी छान झाली पाहिजे. ती शाळेमध्ये शिक्षिका होते तर मला गमतीनं मुलांची उदाहरणं द्यायला आवडतात. नुसतं गंमत म्हणून छान ती शिकवते टीचर, आपण जे ऐकतोय आणि हळूच नुसतं एखाद्या मैत्रिणीला म्हणावं तुझ्या कानाला शाळेत ती अखंड तासभर कान चोळत बसते. स्थूल देहाचा इतका विचार आपण करतो की आता खरं तुझ्याकडे आता कोण बघणार आहे, तास चालू आहे, काही शिकवत आहे, काहीच संबंध नाही आहे. पण नुसतं करून बघायची गंमत. आणि मग तो जो की ताज काय लक्ष लागेल कधी पिरियड संपतोय आणि जाऊन मी पाहते आहे असं ते. कारण स्थूल देहालाच आम्ही महत्त्व दिलेलं असतं. सो काही नाही आहे. इतक्या लहान वयापासून सुद्धा स्थूल देहाची गोष्ट आपल्याला पटकन कळते. त्याचा विचार आपण पटकन करतो. आता तुम्ही आमच्या वयामध्ये आहोत त्याचं तर आपल्याला कळतच आहे की जरा गुन्हा बोलायला लागला की आपलं लक्ष लागतच आहे. तो गुन्हा बोलतोय तो माझा आहे असं चाललेलं आहे. त्या स्थूल देहाशी आपलं इतकं महत्त्व आहे की त्याच्या खेळीच आपण विचार करतो. सूक्ष्म देहाचा विचार हळूहळू आपल्याला करतो आणि तोच खरा बरोबर यायचा असतो. आपल्या ज्या काही इच्छा असतात, प्रसंग असतात, एकमेकांबद्दलचे प्रेम किंवा शत्रुत्व जे काही संबंध असतात हे सगळे त्या सूक्ष्म देहात असतात. आणि मग आता पर्यायी येत असलेले सगळ्या विषयामध्ये सांगणार तर असं सगळं आहे. या सगळ्या पंचकांचा विचार या संबंध विचार करायचा आहे. आणि हे सांगता संगत आपल्याला त्याचा शेवट करून सांगणार आहे की आपण काय करावं. तर देहात असतानाच आता हा ग्रंथ वेदांचं काय म्हणायचं तत्वज्ञान सांगणारा आहे. हे सारे असे आत्तापर्यंत असं म्हणजे रे वा हे तर सगळं आम्हालाच काय मुलांनुसार कळायला हवं असंच तर सगळं आहे. 5 गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्यक्ष कळतातच आहे. मग यातलं महत्त्व काय. तर हा सगळा वेदोक्त सांगणारा, वेदांमध्ये काय आहे ते सांगणारा पण ग्रंथ आहे. ज्ञानमार्गाचा पण हा ग्रंथ आहे. तो कसा. तर शेवटच्या भागात समर्थाने या समासाच्या आपल्याला सांगितलं आहे की काय करा. तर आत्मनिवेदन करायचं. आत्मनिवेदन करायचं. निवेदन करणं आपल्याला कळतं. निवेदन करणं म्हणजे सांगणं. कोणाला सांगायचं तर त्या आत्म्याला सांगायचं. काय सांगायचं तर देह असतानाच या देहाला मला वेगळं बघता यायला हवं. मी आणि हा देह. आता देह काय तर स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण सगळं आपल्याला कळलं. ही सगळी पंचक आपल्याला कळलं. 82 एकूण तत्व आहे. 2 समास मिळून 82 तत्व आपल्याला शिकायचे. या सगळ्या 82 तत्वांनी आपण आहोत किंवा हे संबंध सृष्टी पिंड आणि ब्रह्मांड. म्हणजे देह म्हणून विचार केला तरी 82 तत्व आहे आणि संबंध ब्रह्मांडाचा विचार केला तरी 82 तत्व आहे. मग या सगळ्या 82 तत्वांना बाजूला करून आपण बघायचं आपल्याला ते जे आहे ते परमात्मा स्वरूप आहे. आणि त्या परमात्मा स्वरूपाला देह असतानाच ओळखायचं. हा खरा विचार आपल्याला सगळ्याचं सांगणार आहे. त्याला आत्मनिवेदन म्हणायचं की भगवंताशी ओळख करून घ्यायची. आपल्याचं आत्मा म्हणजे काय ते आपल्याला कळायला हवं असेल. मी माझं स्वरूप जे आहे ते खरं कळायला हवं असेल. ही जी 82 तत्व आहे ती 82 तत्व वेगळी करायची आणि जे काही उरेल ते परब्रह्म आहे. खरं म्हणजे काही उरणारच नाही आहे. तर ते परब्रह्म कळणं म्हणजे जसं आपण नेहमी त्याचा आधार घेऊन म्हणतो की भगवंत सगळीकडे आहे. विभूती सांगितल्या भगवंताने की मी सगळीकडे आहे. आणि भगवंताने असं सांगितलं की हे सगळं विश्व म्हणजे मीच आहे. आता या दोन्हीचा अर्थ आपण काय लावायचा. हे सगळं विश्व म्हणजे मीच आहे. आणि पुन्हा मी तुम्हाला कुठे कुठे दिसेल मासाना मार्गशीर्ष तुम्हाला सुनाकर हा असं सगळं सांगितलं. तुम्ही काय दिसेल आहे तेवढे ऋतू वर्षाचे 6 किंवा काय उन्हाळा पावसाळा हिवाळा पण त्याच्यामध्ये वसंत ऋतू आहे तो मी आहे. मग बाकीचे काय बाकीचे मी नाही. तर कसं नाही मी परब्रह्म सगळीकडे आहेच आहे पण मी ह्याच्यात विशेष करत आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे मला सगळे पदार्थ आवडतात पण मला जरा बासुंदी जास्त असं सांगायचं कसं आहे. दुसरं काय सगळं आवडतं मला. तुम्ही काय कराल ते मला आवडेल परंतु जरा
मग बासुंदी आवडते सांगला, तर तसं सांगायचं ना मंगळतारे. तर कृष्णाने जर आयडिया मारली आहे आणि दोन्ही गोष्टी सांगते, मी सगळीकडे आहे, परब्रह्म स्वरूप आणि मी विभूतीवरण कुठे आहे ते समजून घ्यायचं आहे आपण, की अरे भगवंत सगळीकडे आहे. मग किती सगळीकडे आहे तर खरंच पायाच्या नखापासून अगदी मेंदूपर्यंत सगळीकडे भगवंत आहे असं आपल्याला देहाच्या दृष्टीने विचार केला तर कळतं. तसंच आपल्याला ब्रह्मांडाच्या दृष्टीने विचार केला तरी कळतं की भगवंत सगळीकडे घडून राहिलेलं आहे. तर हे आपल्याला आपण या सगळ्याला पंचीकरण असं नाव आहे. तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर आतापर्यंत आपण जे की बोललो त्या सगळ्याला पंचीकरण म्हणतात. आणि त्याचं अगदी सोपं म्हणजे सगळ्यांना माहिती असणारं उदाहरण आहे की प्रपंची पाहिजे सुवर्ण. आपल्याला सगळ्यांना कळतं. आता हल्लीच्या जनरेशनला नाही मानलं, कालच गुरुपुष्यावरच झाला, तर हल्ली पण गुरुपुष्यावर वगैरे एक्झाम्स वगैरे घेण्याच्या भानगडीत परत नाही. कारण आता सोल्यावरचं म्हणजे पुढल्या मुलांचं त्याच्यावरचं विश्वास कमी झाला म्हणूया असं काहीतरी आहे. परंतु प्रपंची पाहिजे सुवर्ण. पूर्वीच्या काळी सुवर्णाला फार महत्त्व होतं, कारण वेळी प्रसंगी त्याचा उपयोग घ्यायचा. सोनं विकलं किंवा तर आपल्याला पैसे आले म्हणजे बाकीच्या ठिकाणी पैसे गुंतवण्याची पद्धत एवढी नव्हती किंवा खात्री नव्हती. सुवर्णामध्ये पैसे गुंतवायची पद्धत होती. त्यामुळे समर्थांनी त्यावेळची ओळी आहे अर्थ आपण आत्ताच्या वेळेला पाहिजे तसं म्हणून घ्यायचा की प्रपंचामध्ये जितकं सुवर्णाला महत्त्व आहे तितकं परमार्थी पंचीकरण, तितकं या परमार्थामध्ये पंचीकरणाला महत्त्व. आता आपण हे समजू शकतो की हे पंचीकरण म्हणजे जे आहे ते परमार्थामध्ये उपयोगी का पडतं. तर मग अशी म्हणलं तसं या सगळ्या 82 तत्वांना आपल्याला वेगळं पाहता आलं पाहिजे, एवढाच या सगळ्याचा अर्थ. आता आपण थोडं आणखीन सविस्तर या सगळ्या गोष्टींचा विचार करू. जे मुद्दे आपण आता पाहिले तेच आपल्याला पुन्हा पुन्हा सांगायचं. आता हे जे पंचीकरण ह्यापूर्वी आपण एक 11व्या दशकात शिकवण निरूपण नावाचा समास पाहिला. त्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींना मनाशी जर तुम्हाला मी लग्नाचं उदाहरण दिलं होतं तर त्यावेळेला दोन झालं होतं शिकवण निरूपण समास सांगताना. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी आपल्याला सांगितलं की प्रपंचाचं व्यवस्थित चालवायचं असेल तर आपल्याला खरंच पैशाची आवश्यकता असतेच. त्याशिवाय की आपल्याला प्रपंच निरूपण किती रोजच्या रोज आपल्याला लक्षात येतं. त्याच्यासाठी एक पूरक निरूपण करावं लागतात, काहीतरी जोडीला बिझनेस करावं लागतं, जागेवर सुद्धा काहीतरी करावं लागतं, अनंत गोष्टी असतात. पण पैशाची गरज प्रपंचाला असते. तसं त्यांनी आपल्याला सांगितलं की हे जर परमार्थ आपल्याला कळायला हवा असेल आणि परमार्थ उत्तम प्रकारे आपल्याला कळायला हवा असेल म्हणजे आपला टाइमपास परमार्थ असतो की हो मकरंद सांगतात आपल्या देवाच्या नावाने की बरा जातो वेळ म्हणून येतो 3 तास बरे जातात. काही दुसरं नाही हो कानावर पडत छान वाटतं काय शिरलं तर शिरलं नाही तर नाही. बंदिल्याचे 2 कान भगवंताने द्यायचं सोडून नाही पडलं आपल्याला असं पण ते सांगतात. तर तसा नाही राहतो समर्थ जो आपल्याला परमार्थ सांगताय त्याचा हा तो परमार्थ आपल्याला उत्तम प्रकारे कळावा, उत्तम प्रकारे त्याचा आपल्याला उपयोग व्हावा. आपण मानवी देह धारण करून भगवंतांनी आपल्याला जे पाठवलेलं आहे ते या कामासाठी पाठवलेलं आहे. ही आधी आपल्या मनाशी पक्की खात्री आहे. आपण शिकावं, मोठं व्हावं, नोकरी करावी, पैसा कमवावा, गाडी बंगला ऐश्वर्यात राहावं ही सगळी गोष्ट करावी. पण ही काही बरोबर येणार नाही आहे. हे सगळं इथेच आहे. मग बरोबर काय येणार आहे त्याचा विचार फक्त माणूसच करू शकतो. मानवी देहात आपल्याला भगवंतांनी पाठवलं आहे ही फक्त आपल्यालाच करता येणारी गोष्ट आहे. त्यामुळे माणसाने काय करायचं तर माणसाने परमार्थ करायचा आणि तो परमार्थ करायचा म्हणजे स्वला ओळखायचं. आणि स्वला ओळखायचं म्हणजे हे जे काही पंचीकरण त्याला म्हटलं आहे पंचीकरण काय ते समजून घ्यायचं. असं आहे की नाहीच्या गोष्टी काढल्या की जे आहे ते राहतं ना त्या अर्थाने पंचीकरण त्यांनी म्हटलं की या सगळ्या गोष्टी तुम्हाला 82 तत्व सांगतो ती सगळी बाजूला ती आहेतच. ती बाजूला करायची म्हणजे काय जसं पाण्यावरचं शिवाळं 2 हातांनी आपण बाजूला करतो आत निर्मळ पाणी दिसतं पण आपण हात बाजूला काढली परत पसरणारच आहे. त्यामुळे आज सगळ्या विश्वात आपल्याला राहायचं आहे ही गोष्ट खरीच आहे. इथून सगळ्यांचा आपला अनुभव असतो. बाहेर पडलं की आपले विषय सुरू होतातच ना. त्यामुळे त्याची चुकी सगळी आहे. याच सृष्टीमध्ये आपल्याला राहायचं आहे, याच 82 तत्वांमध्ये राहायचं आहे, याच शेवाळ असलेल्या पाण्यामध्ये राहायचं आहे. पण तरी आपल्याला प्राशन करायला निर्मळ पाणी हवं आहे म्हणून आपण ते शेवाळ बाजूला करतोच की हो. तसं ही तत्व सगळी बाजूला करायची आणि आपलं माणूस म्हणून आपण आपल्याला जन्म दिला आहे तो पदार्थ काय आहे तो सांगायचा. आता म्हणजे काय आणखीन सोपं करायचं झालं त्याच्याला सच्चित आनंद असं आपण म्हणतो. सत पाहिजे, चित पाहिजे आणि आनंद खरं ज्याला समाधान म्हणतात ना ते आपल्याला मिळायला.
सोपं सोपं समर्थांची एक चांगली गोष्ट आहे की माऊलींनी सुद्धा ह्याच सगळ्या गोष्टी सांगितल्या. माऊलींची भाषा जरा गोड गोड आहे पण जड आहे आणि ह्यांनी फटका मारलाय पण सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं. तर आपल्यासारख्या हुड मुलाला तेच बरं पडतं ना, जरा पाठी टणका बसला किंवा ऐकतो आपण तसं समर्थाने केलं. तर समर्थांनी सच्चित आनंद असे जर शब्द न सांगता म्हणाले की आपल्याला फक्त समाधान जे हवं आहे, आनंद जो हवा आहे तो कायम टिकणार आहे का तो शोधायचा. आता आपल्याला दृश्य जगातल्या आनंदाच्या किती गोष्टी आपल्या समोर आहेत. आपण यादी करू शकतो मला आनंद मिळणाऱ्या गोष्टी आणि मग त्याच्यात जर आपण खोलवर जाऊन विचार केला की तो कायमचा नाही. मग खाद्यपदार्थाचा असेल, दृश्य पदार्थाचा असेल, नाटक सिनेमातला असेल, काही आनंद मिळणाऱ्या गोष्टींची यादी केली तर सगळ्या गोष्टींमध्ये कुणी मारायला लागते. कारण त्याच्यातला तो आनंद कायम टिकणार नाही, तात्पुरता आहे, त्या क्षणाला आहे. परंतु काही काळाने तो आनंद कधीतरी होतो किंवा ती अंदाज होतो. आपण आता एक 2-3 तासापूर्वी वर्गांपूर्वी एक पाहिलं होतं. तो समर्थांचेच 2 हे सुख मिळत आहे, दुःख ठाकवले आहे. सुखाच्या गोष्टी होत्या, ते सुख आनंद देणारच आहे, पण तरी सुद्धा त्याच सुखाच्या गोष्टी आपल्याला दुःख देऊन गेल्या असं समज आपल्याला सांगतात. आणि त्याच्याच लगेच आपल्याला म्हणतात की हे दुःख ते सुख बांधत जातं. म्हणजे देहाला दुःखकारक आहे पण तेच सुखकारक आहे असं मानत. असे परस्पर विरोधी वाटते पण खोलात शिरलं त्याचं तत्व जायचं म्हटलं तर आपल्याला कळतं की सुखाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कायम सुख देणाऱ्या नाही आहेत. मग कायम सुख देणाऱ्या गोष्टी कुठल्या किंवा सुख, आनंद, समाधान वाढवणाऱ्या गोष्टी कोणत्या, तर त्याचा अर्थ करतात. सगळीकडे ईश्वर भरलेला आहे असं मनाने ठरवलं आणि तसं आपण आचरण करायचं ठरवलं की त्याच्यातून जो आपल्याला आनंद मिळतो तो आनंद हा वाढता आनंद असतो. आता उदाहरण आवडणार नाही पण तरी पण सांग. समजा एखाद्या व्यक्तीशी आपलं जमत नाही आहे. आता आपल्याला कळलं ना परमार्थ काय आहे. सगळीकडे ईश्वर भरलेला आहे. जे काही आपलं एकमेकांशी पटत नाही आहे त्याच्यामध्ये 60%, 40%, 80%, 20% चुका कोणाच्या असतील काही. कदाचित आपली काहीच चूक नाही, सगळी 100% समोरच्याची असेल, त्याच्या मनाने सगळी 100% आपली असेल, त्याची काही असेल, असंही असेल. पण 2 व्यक्तींचं पटत नाही. आपण परमार्थ करणार आहोत, आपण दाखवून असणार आहोत, मग आपलं वेगळेपण काय असायला हवं. तर आपण सगळीकडे ईश्वर भावाने पाहतो आहोत ना. तर आपले पूर्वी जसे संबंध होते तसे चालू ठेवण्याचा आपण प्रयत्न केला तर तो परमार्थ आवडणार नाही, पटणार नाही. परंतु खरी गोष्ट काय आहे, परमार्थ जाणायचा असेल तर की समोरची व्यक्ती आपल्याशी आतापर्यंत चांगलं आचरण ठेवत होते, चांगले संबंध होते आपले आणि आता मात्र काही गडबड झालेली आहे. 100% तू त्याच माणसाची चूक आहे असं आपल्याला वाटतंय, त्याला आपली चूक वाटते. त्यामुळे हे काही न संपणारी गोष्ट आहे. मग काय करता येईल तर जर सगळीकडे ईश्वर भरलेला आहे हे जर आपल्याला परमार्थ सांगतो आहे. मानवदेह त्याचसाठी आपल्याला मिळालेला आहे की सर्वांमध्ये असणारा ईश्वर कळला पाहिजे. मग असं जर सगळं आहे तसं आपल्याला असं सांगताय की जसं पूर्वापार चालू होतं तसं आपण संपर्कात राहायचं. याचा अर्थ असा नाही मी म्हणून सांगते, पण मला कधी असं वाटतं की नाथाने असं 100 वेळा नको होतं सहन करायला. किती तो यवन ठेवतो आहे आणि पुन्हा आपला अंघोळ करायचे, पुन्हा त्याला नमस्कार करायचा. एवढं नाही हो नाथाने. शांती ब्रह्म वगैरे ठीक आहे पण सहन करायचं. समर्थ आमचे असते तर पहिल्याच वेळा 2 दणके दिले असते काय चाललं, अजिबात चाललं नसतं. पण ह्याच्यातच कळलं आपल्याला की 2 प्रकार असतात. कोणत्या प्रकाराने समोरच्या माणसामध्ये परिवर्तन होईल आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे आधी मी तुम्हाला एक बाजू सांगितली की सगळीकडे ईश्वर आहे तर आपण तसं असलं पाहिजे. पण त्याची दुसरी बाजू अशी पण आहे की दुसऱ्याची जर चूक असेल तर त्याला समजण्याची पण आपली क्षमता असते. म्हणजे असा नाही त्याचा अर्थ की त्याचं अडलंच पाहिजे माझ्याशिवाय, येईलच तो, असा नाही त्याचा अर्थ. त्याचा अर्थ आपल्या आचरणाने, आपल्या वागणुकीने कसं केलं की समोरच्या माणसाला योग्य काय कळेल हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि तसं आचरण आपण करू शकलो तर आपल्याला परमार्थ कळला आणि ते जे समाधान आहे ते कायमस्वरूपी टिकणारं समाधान आहे. मग काही म्हणजे मुंबईकर महाराजांच्या बाबतीत सांगतात की सख्या धावाशी होतो कोर्ट कचेऱ्या, पण त्या कोर्टातून बाहेर आलं की तो भाऊ एकत्र जेवायला ये पण काय कुठून आलं. जिथे कोर्टात परस्पर विरुद्ध चाललंय ते काय चाललंय ते चालू दे, त्याचा काय संबंध आहे. आपण भाऊ आहोत तसं
अशा प्रकारचं जे संत वागतात ना ते आचरण हे महत्त्वाचं आहे. त्याला परमार्थ म्हणायचं आणि ते आपल्याला जमावं ह्याच्यासाठी समर्थांचा सगळा खटाटोपे सांगायचा. दुसरं त्यांनी आपल्याला आता सांगितलं तसं की 4 वाणींचं भरपूर विश्लेषण आपण केलं, आपल्याला त्याला चांगलं कळलं आहे. त्याच्यामध्ये एक भाग सांगायचा राहून गेला की या सगळ्यामध्ये काही वेळा म्हणजे मौनाचे 2 प्रकार आहेत. काही मौनाचा उपयोगच नाही आहे, तिथे मौन घेणं याला अर्थ नाही आहे. बऱ्याचदा आपलं मौन असतं ते असतं की आता काही उपयोग नाही आहे, बघू आपल्या बोलण्याने काही उपयोग होणार नाही, परिणाम होणार नाही आहे म्हणून आपण गप्पा असतो. घरात बाहेर कार्यालयात सगळीकडे हा अनुभव आपल्याला असतो की आपल्या बोलण्याचा जिथे उपयोग नाही तिथे बोलून काय फायदा, जाऊ दे त्यांचं नशिबाने ते असं म्हणून आपण सोडून देतो. तर त्याला मौन नाही म्हणायचं. समर्थ आपल्याला 4 वाणींच्या बरोबर मौन नावाची गोष्ट पण आपल्याला सांगतात. ते असं आपल्याला म्हणतात की असं जरी असलं तरी मौन म्हणजे सुद्धा एक प्रकारचं अर्थवादी गोष्ट असते. मी उदाहरण देते म्हणजे आपल्याला लगेच माझ्या बोलण्याचा अर्थ काय. 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण त्या काळामध्ये मुद्दामून 7च्या घरात असं सांगायला लागतच नव्हतं. 7च्या घरात असायचीच सगळी मंडळी, मुलीच काय सगळीच मुलं 7च्या घरात असायची. त्यामुळे ते काही सांगायला लागत नव्हतं. मैत्रिणी माझं केवढं ठरवतं, लग्न ठरवलं होतं, त्यांच्यापेक्षा त्याची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या आणि खरंच सांगते किती झालं असेल 7 वाजले 5-10 मिनिटं झाली असते आणि मी आमच्या घरात अंगणातून कॉलेज जुन्या पद्धत मी येत होते. माझे वडील अंगणात फिरा घालत होते, मौन होतं, बोलले नाही. त्यांनी मला असं म्हटलं नाही का उशीर झाला, उन्हाळे कसं भान नाही का तुला, वेळेवर नको का, काहीही बोलले नाही. घड्याळाकडे बघितलंय का, तसंही नाही, फक्त फेऱ्या घालत करायचं. ते कळलं न बोलता काय माणसाला हवं आहे ते कळणं याला मौन म्हणायचं. आम्ही एवढं भारतभर बोलतो तर लोकांना कळत नाही, गप्पा बसलो तरी लोकांना कळत नाही. तर मौन म्हणजे काय, तर सगळी गोष्टी कळणं, दुसऱ्याला काय हवं आहे, दुसऱ्याला काय बरोबर वाटतं, काय चूक वाटतं, त्याचे परिणाम काय असतात, ही जी गोष्ट कळणं आहे ना त्याला समर्थांनी मौन म्हणतात. आणि ह्याची पण फार मोठी गरज असते. जसं परामर्शंत मध्यमा वैखरी सगळ्या वाणीमधल्या त्या स्थानाची आपण लक्षात घेतली तशी ती पण गरज लक्षात घेतली. पण अर्थात हे सगळं स्थूल अवस्थेमध्ये तर सगळे हे आपण बोलणार आहोत आणि हे सगळं बाजूला करायला पण सांगणार आहोत. त्यामुळे हे कळेल आपल्याला. आता अंतःकल्पंचकानी ह्या वाणी 5 4 वाणी आणि मौन या 5 गोष्टी सांगितल्या. पंचप्राणामध्ये त्या वायूंची प्राण म्हणजे वायू. आता आपण परवा 21,600 वगैरे श्वासोश्वासाचा विचार केला की त्या गणिक नाम यावं आणि कसा म्हणजे ते जन्माला आल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत अखंड चालू असणारी गोष्ट तेवढीच आहे. अखंड आपला श्वास चालू आहे. तुम्ही थांबवायचा म्हटलं तरी तुम्हाला कुठली पद्धती थांबवता येणार नाही. तो थांबायचा त्याला थांबेल आणि जन्मापासून मरेपर्यंत तो असणारच. आता हे जे 5 वायू आहेत या 5 वायूंमध्ये सगळ्या शरीरभर जो वायू आहे त्याला व्यान असं म्हणायचं आणि तो सर्व शरीरभर लपून आहे. आपल्याला ना काही गोष्टी शब्दांनी माहिती नसतात पण आपल्याला अनुभवाने माहिती असतात. बहुतेक सगळ्यांनी एकदा अनुभव घेतला असतो की रात्री कधीतरी पटकन जाग येते आणि पोटरी गोळा आलेला असतो आणि ब्रह्मट होतो, सेकंडवरच जात होतो. फार काय तो की वर्षाचा भाग नाही. काही एकमेकींना सांगून आपण त्याच्यावरचे उपाय पण केलेले असतात. आपला ओघात विषय आहे म्हणून उजव्या पायाच्या पोटरीमध्ये जर गोळा आला तर डावा हात असा ताणून वर करायचा, डाव्या पोटरीवर गोळा तर उजवा हात असा ताणून वरती करायचा. खरं म्हणजे असं आहे आमच्याकडे सांगितलं घरात मला म्हणतात काही दुसरीकडे लक्ष वेधलं की तिकडलं लक्ष जातं असेल तसंही असेल. पण पुढला काय तर असे काही बारीक बारीक गोष्टी असतात की त्या केल्या की ते सेकंड 1-2 सेकंदाचाच विषय असतो, लगेच तो जातो देखील. तर ते वायू अन्न असतं. सर्व शरीरभर जो वायू काम करतो आहे व्यान नावाचा, हा व्यान नावाच्या वायूमध्ये अडथळा आला. आता ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा आला तर कळतो हो काय करायचं ते, परंतु वायूचा अडथळा हा काही सेकंद येतो आणि परत त्याचा फ्लो चालू होतो. तर तो जो व्यान आहे तो सर्व शरीरभर आहे आपल्याकडे. नाभीच्या ठिकाणी जो वायू त्याला समान असं म्हणतात. प्रत्येकाचं काम काय तुम्ही आपल्याला सांगतात. कंठाच्या ठिकाणी पण त्याला उदाहरण म्हणतात. उदरस्थानी जो तो अपान वायू आहे आणि तोंडातून आपण जो म्हणजे तो प्राण
देहाचं कार्य आपल्या शरीरभर चाललेले असतात आणि स्थूल देह जो आपला आहे स्थूल देहाचे नीटपणानं कार्य होण्यासाठी या 5 प्राणां आता यांचं स्मरण करायचं म्हणजे काय करायचं म्हणून त्या आहुती आहेत चित्राहुती ज्या आहे ते त्यासाठी ते त्यांचं स्मरण करायचं की अरे ह्या पंचप्राणांच्या व्यवस्थित सगळा जो काही चाललेला आहे भाव त्याच्यामुळे माझा देह चालू आहे स्थूल देह आणि म्हणून त्यांचं स्मरण करणं त्यांच्या आपला सगळी संस्कृती जी आहे ना भारतीय संस्कृती सनातन धर्म हिंदू धर्म त्याच्यामध्ये हा कृतज्ञतेचा आणि प्रतिकात्मक विषयांचा भाग होतो हे सगळे प्रतीक आहे तो व्यान अपान समान हे जे काही म्हणतोय आपण हे काही नुसती नावं घ्यायची नाही तर त्या नावांमुळे माझ्या या स्थूल देहाचं कार्य नीटपणाने चाललेलं आहे त्याची दिवसातून 2 वेळा स्मृती करणं स्मरण करणं याची गरज असते आणि कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी ते आपण करत असतो आणि म्हणून ते करायचं बाकी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांची काही कामाचं सांगण्याची आवश्यकता नाही किंवा शब्द स्पर्श संबंध हे 5 विषय आहेत आपल्या ज्ञानेंद्रियाचे तेही आपल्याला सगळे माहिती आहेत अशी आपले 5 पंचक सांगून झाले अंतःकरण पंच 5 प्राण असं घेतले ते 5 10 झाले ज्ञानेंद्रिय 5 15 झाले कर्मेंद्रिय 5 20 झाले आणि विषय पंच 5 25 झाले त्याच्यात आता ही पंचमहाभूत पृथ्वी तेज वायू आकाश हे पडे ही सगळी जी काही आहे पृथ्वी तेज वायू यांना सूक्ष्म म्हणायचं कारण ती सगळी शरीरभर आहेतच याचाही विचार आपण पूर्वी करून झालेला आहे की आपल्या देहामध्ये ही पृथ्वी तेज वायू आकाश आहे प्रत्येक वस्तूमध्ये पृथ्वी तेज वायू आकाश आहे जसं आपण लाकडाचं हे उदाहरण घेतो की लाकूड आहे तर लाकडामध्ये म्हटलं तर काय आकाश तत्व कसं असेल तर आहे आपण खिळा ठोकतो तर पोकळी होतेच की नाही पोकळी म्हणजे काय आकाश तसं आपल्या देहामध्ये सुद्धा पृथ्वी तेज वायू आकाश आहे पाण्याचं अंश कमी झालं आपल्याला चालत नाही अग्नी तेज कमी झालं म्हणून भूकच लागत नाही भूकच लागत नाही याचा काय तर अग्नितत्व आपलं कमी झालं म्हणून भूक लागत नाही तर तेही आपल्याला चालत नाही सगळं समतोल सगळ्याचा साधला गेला पाहिजे तर आपल्या स्थूलदेह काम करणार पायामध्ये जे आहे ते पृथ्वी तत्व त्याचा हिशोब आहे किती प्रमाण प्रत्येकाचं असतं आपल्या ज्या 2 पाय कमरेपर्यंतचा जो भाग आहे याच्याबरोबर उभे राहतो त्यामुळे या सगळ्यामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे पण पृथ्वी तत्व अधिक असलं तरी आत तेज वायू आकाश आहेतच असं नाही येतो तर प्रवाह जायलाच पाहिजे सगळ्या नखावर येतं तर या सगळ्या गोष्टी आहेतच फक्त त्याचं प्रमाण पृथ्वीचं प्रमाण अधिक किंवा कमरेपासूनचा आणि जठरापर्यंतचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पाणी तत्व जास्त आहे बाकी सगळी तत्व आहेतच पाणी तत्व जास्त अशा पद्धतीने देहाची रचना पण आपल्याला केलेली आहे की ही सगळी तत्व आता ही सूक्ष्म तत्व त्याच्यामध्ये आता जी 5-5-25 तत्व सांगितली ती स्थूल स्वरूपात आपल्याला दिसतात कान आपल्याला दाखवता येतात वगैरे वगैरे आणि ही जी पृथ्वी तेज वायू आकाश आहे ही पण तत्व संबंध शरीरभर आहे त्याचं प्रमाण पण दाजबोधात सांगितलं एवढंच नाही विज्ञानाने पण सिद्ध करून झालेलं आहे की कुठल्या भागामध्ये कुठलं तत्व अधिक आहे हे पण आपल्याला सांगून जाईल त्याचा पण विचार आपण करणार आता या सगळ्याचा म्हणजे 25 तत्वांचा या पृथ्वी तेज वायू आकाशाशी पण संबंध कसा आहे ते पण आपल्याला समजलं उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर या प्रत्येक 5 म्हणजे अंतःकरण मनोबुद्धी चित्तमधलं जे अंतःकरण आहे किंवा आता 5 वायू सांगितलं त्यातला ज्ञान वायू जो आहे किंवा आपलं श्रवणेंद्रिय म्हणजे कान आहे किंवा आपल्या कर्मेंद्रियामधली वाचा आहे आणि आपले हात आहे हे सगळं जे आहे ना त्या आकाशाशी संबंध आहे म्हणजे 25 या सगळ्या तत्वांमधल्या प्रत्येकातलं एक तत्व निवडलं तर या सगळ्याचा एका पंचमहाभूताशी संबंध आहे शिक्षक असताना असं पटकन वाटतं की कपडे दाखवलं पृथ्वी तेज वायू आकाश तर पृथ्वीमध्ये कुठली गोष्ट किंवा आता वायू तत्व ज्याला म्हणतो जसे आपण वायुमयाचा विचार केला त्याच्यामध्ये चंचल असणारं मन वायू पण असाच आहे सगळीकडे हलणार आहे त्यामुळे मन आहे किंवा ज्याला आपण समान असा प्राण म्हणतो तो समान प्राण आपली पटकन आपल्याला कळणार डास बसला तरी आपल्याला कळतो त्यामुळे त्वचा आपले हात आणि स्पर्श या 5 गोष्टी म्हणजे आपला वायूशी संबंध आहे पृथ्वी तेज वायू आकाशाचा वायू संबंध काय तर वायूचा ह्या 5 गोष्टीशी संबंध आहे हे पण सगळं समर्थाने कोष्टकामध्ये घालून आपल्याला दिलेलं आहे आपण जर तेज म्हणतो मग अशा म्हणतात की भूक लागलं किंवा अग्नी प्रज्वलित होत नाही आपण असं विचार करतो की अरे तेज जे आहे ते आपलं कमी झालं स्थूल सगळ्या ह्याच्यामध्ये कळतं की सूर्य आपल्याला तेज देतो त्या पृथ्वी तेज वायू आकाशामध्ये जे तेज आहे तेज म्हणजे सूर्य पण या तेजाचा आपण जर आपल्या शरीराशी संबंध लावायचा म्हटलं तर आपण विचार बुद्धी तेज आहे
शब्दच आपण वापरतो. अंक्याची बुद्धी तेज आहे. तो जो बुद्धी आहे म्हणजे अंतःकरण पंचकामधली जी बुद्धी आहे त्याचा संबंध या स्थूल पंचमहाभूतातल्या तेजाशी, किंवा आपण जे पंचप्राण म्हटले त्याचं जो उदान म्हटलं, तो उदान जो वायू आहे त्याचा संबंध तेजाशी आहे. डोळ्याचा संबंध तेजाशी आहे. पण नानीमधले जे डोळे आहेत त्याचा संबंध डोळ्यांनी पाहता येतो. लाईट गेले, डोळे आहेत, कारण सूर्य किंवा लाईट हे तेज असलं तर माझ्या डोळ्यांनी मला पाहता येईल. किंवा नेहमी आपण आणखी पण उदाहरण देतो, डोळे आहेत, प्रकाश आहे, आपण रस्त्याने चाललो आहोत, समोर ओळखीचा माणूस येतो आहे, तरी पण आम्ही बघत असले, लक्षच नसतं. तेव्हा ती समोर येणारी व्यक्ती असा हात करते आपल्याला, लक्ष कुठं आहे. म्हणजे नुसते डोळे पण पुरत नाही, नुसतं उजेड पुरत नाही, तर अजून एक लक्ष नावाचं तेज म्हणजे बुद्धी ती पण असावी लागते. म्हणजे आपलं लक्ष जातं, मग समोरच्या माणसाची ओळख आपल्याला कळते, मग आपण मी वेगळ्याच तंद्रीत होते. म्हणजे ते वेगळ्याच तंद्रीत होते म्हणजे माझं भक्तीकडे लक्ष होतं, ते विचार वेगळे होते असं लक्षात येतं. आणि मग या तेजासाठी आपल्याला डोळे जसे लागतात, पाय आणि आपलं शब्दस्पर्श रूप, आपलं रूप हे तेजाचं उदाहरण. त्यामुळे सगळी पृथ्वी हा तेज वायू. रस जरी म्हटलं ना तर मग अशी आपण पंचकाचं चित्त म्हणतो, चिंतन करण्यासाठी लागलं ते चित्त. किंवा रस म्हटलं म्हणजे आपण शेतातलं पाण्याचं उदाहरण घेतो, तर पृथ्वी हा तेज वायू आकाशमधला जो रस आहे तो जलप्रकाश म्हणजे पाण्याशी संबंध आहे. तीच आपली रसना म्हणजे 5 ज्ञानेंद्रियाचा विचार केला तर जिभेशी संबंध आपला आहे. आणि जननेंद्रिय किंवा रस त्याच्यामध्ये दुसरा रसाचा विचार असा विचार केला तर पृथ्वी तेज वायू आकाशमधला जो रस आहे असं आपल्याला काय. आता या स्कूलामध्ये उरलेलं आहे म्हणजे अंतःकरण पंचकामातला अहंकार, तर जे काही परिणाम जसे म्हणतो ते, किंवा सर्व शरीरभर असणारा प्राण कंठाशी आले. म्हणजे शरीरभर आहे तर त्यावेळेला कंठाशी आला असा त्याचा अर्थ. प्राण कंठाशी आला म्हणजे काय झालं की आता अगदी काय होईल तो कळत नाही, कंठाशी आला असं आपण म्हणतो. तो जो प्राण आहे किंवा अहंकार नावाची गोष्ट आहे, तो अहंकार नसेल तर सगळं छान चाललं होतं. तो अहंकार बसा काय तर सगळं छान आहे. तसं प्राण कंठाशी येईपर्यंतची वेळ चालली नाही तर सगळं चांगलंच असतं. इतकी का वेळ येईल प्राण कंठाशी असा त्याचा अर्थ. तर अंतःकरण, प्राण, श्वासोश्वासाचा विचार, म्हणून नाक, बुध आणि गंध असे 5 विषय पृथ्वीचे असतात असं आपल्याला सांगतात. छानपैकी टेबल दिलेलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये कोणी पाहिलं तर आपल्या डोळ्यासमोर सगळं एका याच्यामध्ये. आता संबंध आणखीन कोणी आपली 80 तत्व आहेत ना, की आपली फक्त 5,25 झाली आणि या सगळ्याशी जोडली म्हणून ते 5 तत्व आपली जोडली जातात. आता पुन्हा आहे की आपल्या सगळ्या ज्या काही सूक्ष्म देहाच्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे आपल्या हे सगळं स्थूलच होतं ना, त्यामुळे आता सूक्ष्माकडे जायचं. तर सूक्ष्मामध्ये विचार केला तर आपले शरीर काम, घमघमीत सलग, लोह हे सगळे जे असतात या सगळ्याचा संबंध सुद्धा कशाशी आहे तर आकाशाशी याचा संबंध आहे. कसा तो आपण सांगणार आहोत. आत्ता जे तेजाचे गुण म्हणतो किंवा आपल्या आपण दहन, चलन, प्रसारण, आपल्या छोट्या जागेतून जायचं असेल तर आपण शरीर आकुंचन करतो. जसं शरीराच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या सुद्धा तेजामुळे ह्या गोष्टी शक्य होतात. असं आपल्याला त्या पृथ्वी तेज वायू आकाशमध्ये पडलेले आहेत. आपली जी हाडं आहेत, मांस आहे, त्वचा आहे, या सगळ्याच्या गोष्टी त्या पृथ्वी तत्वाच्या असतात म्हणून जोडल्या. तर आता ही 25 तत्व आणखी 25 तत्वाशी आपल्याला जोडून ते दाखवणार आहेत सूक्ष्म देहातले म्हणजे 50 तत्व होते. आणि मग कारण आणि महाकारण ह्या 2 देहांचा विचार आपल्याला करायचा आहे. मग अशी कोणतं म्हणतो कारण हे अज्ञान रूप आहे. खरोखर तर मला असं कधी कधी वाटतं विचार करायला लागल्यावर की आता हे एवढं स्थूल आणि सूक्ष्म देहाचं वर्णन केलं आणि ते आपल्याला कळलं असेल तर अज्ञान का बरं शिल्लक राहिलं असं क्षणभर मनात येतं. पण लक्षात असं पण येतं की त्याचा संबंध काही नाही आहे. ते स्थूल देह सूक्ष्म देहाचं जसं कळलं जसं आपण नेहमी म्हणतो त्यावर असं घ्यायची जातं इथे असतो तेव्हा आपल्याला सगळं पटतं, बरोबर वाटतं. पण पुन्हा आपण मागे येतो ना, म्हणून तर तो साक्षीचा खेळ आहे. वरती गेला की पुन्हा लहानपण खाली आपण उतरतो. तर तसं आपलं होतं म्हणून ते आपल्याला सांगतात की तिथे अज्ञानाच्या वेळेला अज्ञान रूप आहे. कारण देह जो आहे तो अज्ञान कळतं पण ते आपण तसं आचरणात आणत नाही म्हणून पुन्हा आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. आणि मग महाकारण जो आहे तो मात्र ज्ञानरूप आहे. जे आत्मज्ञानी आहे, संत आहे, सद्गुरू आहे, अशा मंडळींना आत्मज्ञान स्वरूप कळलेलं असतं त्यांना ते महाकारण देऊन काय करतो. आता या 4ही देवांचं निरसन झालं
म्हणजे निरसन झालं म्हणजे विशेष ज्ञान झालं. आहे तसंच राहणार आहे सगळं, पण याचं जर विशेष ज्ञान आपल्याला झालं तर काय होतं, तर ते जे परब्रह्मस्वरूप आहे ते परब्रह्मस्वरूप म्हणजे काय ते आपल्याला कळतं. म्हणजे भाषेने, पुस्तकाने, शब्दाने, वाचनाने आपल्याला कळेल, पण हे जेव्हा सगळं आपल्याला विचाराने कळेल तेव्हा काय घडेल, तर ते परब्रह्मस्वरूप म्हणजे काय त्याचा अर्थ आपल्याला कळेल. किंवा मग मागच्या वेळेस आपण 4 वेदांची 4 महावाक्य पाहिली होती. त्या महावाक्यांचा शब्दशः अर्थ आपल्याला कळला, पण आपल्याला तो खऱ्या अर्थाने परब्रह्मस्वरूप अर्थ कळला. अहम ब्रह्मास्मी हे कळलं तर ते परब्रह्मस्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मीचा शब्दशः अर्थ आपल्याला कळतो, मी ब्रह्म आहे. तत्त्वमसी ते तूच आहेस, शब्दांचे अर्थ आपल्याला कळतात. पण अहम ब्रह्मास्मी असेल तर सगळं ब्रह्मच, मी म्हणजे सगळं ब्रह्मच आहे. मग मी म्हणजे सगळं ब्रह्म असेल तर आपोपर भावच असायला नको. मग आपोपर भाव असायला नको. तुम्हाला कळतं आपला बरं हे माझं आहे हे माझं नाही, हे आपल्याला कळतं. उदाहरण ते करायलाच हवं, त्याच्यात ते चुकच नाही आहे. पण तरी देखील आपोपर भाव नको, म्हणजे सगळीकडे ईश्वर आहे हे कळावं. हा विचार कारण महाराज का मोठे किंवा संत का मोठे, तर त्यांनी त्यांच्या कृतीतून, त्यांच्या आचरणातून हा आपोपर भाव नाही असं आपण गमतीनं म्हणतो की त्यांचा संसार त्यांनी काय केला, का ती बायका त्याला एवढी शिव्या देत होती विठ्ठलाला सुद्धा. मग तुकारामावर अत्यंत प्रेम होतं, म्हणून बिचारी किती शिव्या दिल्या तरी बाकरी घेऊन जातच होती की. त्यामुळे ते सगळं बरोबर आहे. पण देव बाबळी पाहिलं की पुन्हा सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात. तर ते जे काही आहे प्रेम आहे त्याचं सगळं करायचं पण आहे. पती म्हणून प्रेम आहे का तर नाही, ती मनापासून तिचं तुकारामावर प्रेम आहे. पण ज्या तुकारामाला त्यांनी नादी लावला आहे त्या विठ्ठलावर राग आहे आणि त्या विठ्ठलाला ती शिव्या देते. तिला कळलं, पण तिलाच परब्रह्म खरं कळलं ना, परब्रह्म स्वरूप काय येते. तुकारामाला कळलं तर ठीकच आहे, ते बसलेच होते आपले विठ्ठल 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 करत. पण हिला पण परब्रह्म स्वरूप काय ते कळलं. तरी तुकारामाला नाही दोष दिला कधीच, तुम्ही दोष दिला विठ्ठल यांनी नादी लावलाय. तिला परब्रह्म काय आहे ते बरोबर. अजिबात तिचा काळ क्रोध सगळ्याच्या पलीकडे ती गेलेली होती. याचा अर्थ आपल्याला कळला तर कळेल की ही 4 वेदांची महावाक्य कळणं, संतांना कळणं, संत सहवासात असणाऱ्या आवडीला पण कळणं म्हणजे काय ते आपल्या लक्षात येईल. किंवा जे मी पण ज्याला म्हणतो ते मी पण नाही स्वभाव म्हणजे परब्रह्म स्वरूप कळणं आहे. जोपर्यंत आपलं स्व जो आहे असं आपण दाखवून देतो, मी होते म्हणून झालं, मी नाही म्हणजे सगळ्या अंधार. घरातली वाक्य आपण असतात ना, 4 दिवस आपण कुठे गेलो की आल्यावर आपली वाक्य ठरली असतात. 4 दिवस मी राहिला घर म्हणजे बघा आता काय झालं मला, म्हणून मला नको वाटतं कुठे जायला, असं आपण सगळं बोलतो. याचा अर्थ आपल्याला कळेल. तर हे जे काही मी आहे ते मी म्हणजे काय ते कळलं पाहिजे असं ते म्हणतात. आता यांनी काय होतं तर याच्यामुळे असं घडतं की हे जे परब्रह्मस्वरूप आपण म्हणतोय त्या परब्रह्मस्वरूपात किंवा आत्मनिवेदन शब्द मगाशी वापरला, या भगवंताशी आपलं कनेक्ट होतो. आपण थोडक्यात कनेक्ट होणं जेव्हा म्हणतात ना ते होतं. किंवा आणखीन एक शब्द आपण पूर्वी शिकलो विवेकांमध्ये, आत्मानात्मविवेक. आत्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आणि ते आपल्याला विवेकानं कळणं, या गोष्टी आपल्याला समजतात. आणि याचा परिणाम काय तर जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो. खरंच आपल्याला मानवी देह मिळालेला आहे, या मानवी देह मिळाल्याचं सार्थक होतं. खरा मानवी जन्म यासाठी मिळालेला आहे आपल्याला. आपलं एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर आपण होतो ना, झालं त्याचं आता वय पण म्हणत होतं सुटला बिचारा असं आपण म्हणतो. पण त्यांनी केलं का आयुष्यभर असा विचार केला तर पुन्हा या जन्मलेली इच्छा राहिली का, वासना राहिली का, याचं हे करायचंच राहिलं असं जे की आपण म्हणतो त्याचा सगळा विचार केला तर काहीही राहता कामा नाही. परब्रह्मस्वरूप होणं म्हणजे काय, काहीच राहतायचं नाही. मला करून करून भांडे देवपूजेला लागले असं जे काही म्हणतो तसा मी त्याचा अर्थ खरोखरच या मानवी देहाचं खरंच झालेलं असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची वासना न राहू द्यायला. ते काही देणं घेणं ठेवायचं नाही तर परत येतात. कारण कुणाशी काही देणं घेणं असेल तर सगळं लिहून टाकायचं इथे असं त्याचा अर्थ. हे फार मोठं नरदेहात येऊन कार्य साधायचं आपल्याला असा त्याचा अर्थ. तर हे जीवनाचं सार्थक आपलं होईल. याला पंचीकरण असं म्हणतात. पंचीकरण म्हणजे काय तर त्याचा अर्थ असेल. आता पुन्हा पुन्हा ह्याचं विवरण समर्थ म्हणतात मला करावं लागतं. म्हणजे यापूर्वी 11व्या दशकात विषय थोडा सांगून झाला होता. आता पुन्हा 2 समासात उद्या पण समासाचा विषय येणार आहे. पण 80 आहेत ना, आता 50च तत्व आपण पाहिली. आणखीन काही तत्व आपल्याला ते सांगणार आहे. तर हा सगळा काय आहे तर ते आपल्याला सांगतात की
की होतं कसं की परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सुवर्ण होतं, पण परीस नाही होत. परीस झाला तर त्याचा उपयोग पुढे होईल ना, पुढे लोखंडाला लावला तर त्याचा त्या परीस होण्यासाठीचा आपला प्रयत्न, नाही तर परिसाच्या लोखंडाचं सुवर्ण होईल. तसं म्हणजे पंचीकरणचं आहे ते विवेकानं जीव ब्रह्मस्वरूप होतं अशा अर्थाने. पण हाही दृष्टांत समर्थ म्हणाले परिसाने. परिसाला सोनं जसं बनवता येतं परीस बनवता येत नाही. माणूस सद्गुरूला शरण गेला की हे पंचीकरण म्हणजे काय आहे, आत्मस्वरूप म्हणजे काय त्याला कळतं आणि तो सद्गुरू पण होऊ शकतो. म्हणजे परीस होत नाही असं आपण म्हणलं तर इथे मात्र तसं नाही आहे. परब्रह्मस्वरूप करणारा म्हणजे कितीतरी उदाहरण आपल्याला कळतील की सद्गुरूंनी सत्शिष्याला मोठं केलं, सद्गुरू मागे राहिले, सत्शिष्य पुढे आला. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्णांचं उदाहरण आहे. रामकृष्ण पुढे उजाडत नाही आले. आता रामकृष्ण मिशन हे स्वामी विवेकानंदांनी काढलं पुढे, म्हणून आज रामकृष्ण मिशनचे गावोगाव जागा आहेत आणि आश्रम आहेत. पण रामकृष्णांनी स्वामीजींना मोठं केलं, निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वराला मोठं केलं. ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, पण निवृत्तीनाथांनी काय त्याला काय गीतेचं ज्ञानेश्वर लिहिता नसते आली, त्यांनी ज्ञानेश्वरांना मोठं केलं. असं म्हणजे परिसानी परीस करणं. म्हणून म्हणाले की तो परिसानी सुवर्ण लोखंडाचं सुवर्ण होतं, पण तो पुरेसा नाही आहे दाखला. तर इथे काय होतं, परब्रह्मस्वरूप ज्याला कळलाय तो सद्गुरूच्या स्थानी जातो, तो आणखीन सत्शिष्य सद्गुरूंच्या जागी होऊ शकतो असं त्याचा अर्थ. सद्गुरू परब्रह्मस्वरूप असतो आणि जो शरणागत किंवा सत्शिष्य जो आहे, शरण आलेला आहे, खऱ्या अर्थाने त्याला कळलेला आहे. तुकाईच्या करण्याचं उदाहरण तसंच आहे. तुकाईच्या केलं पुढे गेलं, महाराजांचं नाव पुढे आहे, असं परब्रह्मस्वरूप बनवून अशा पद्धतीने या 25 तत्वांचा अभ्यास केला. आणि मग अंतरात्मा म्हणजे सगळे जे काही गृहनिवास संचालन म्हटलं ते करायचं. अगदी असंच्या असं मनाच्या श्लोकात पण आपल्याला दिसतं. महावाक्य तत्वाधिके पंचीकरणे, महावाक्य तत्वाधिके पंचीकरणे. मनाच्या श्लोकात ओळ आहे, पुणे पाविजे संत संगे विवरण. काय होतं मनाच्या श्लोकामध्ये असं 30-35 ओळ्यांमधलं 4 ओळीत येतो, म्हणून ते आपल्याला पटकन कळतं. हे सगळं पण समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये 4 ओळीमध्ये सांगितलं. काय म्हणाले ते, तर महावाक्य तत्वाधिके पंचीकरणे. महावाक्यांचा तो उल्लेख केला, जी 4 वेद आणि 4 वाक्य म्हणजे प्रत्येकाचं महावाक्य, त्या महावाक्यांचा उल्लेख केला. तत्वाधिके पंचीकरणे, आजच्या समासाचं नाव पण तत्वनिवारण आहे. ते आपली सगळी तत्व आणि विवरणाने आपल्याला ती दाखवली, कळली आपल्याला. आणि खुणे पाविजे संत संगे विवरणे. आणि खूण काय सांगितली, एवढं सगळं काही करू नका, संतांच्या संगतीत राहा, आपोआप कळेल. एवढं कसं सांगितलं, पण नाही तर आम्ही केलीच नसती संत संगत. एवढं सगळं कळायची काही आवश्यकता नाही, संतांच्या सहवासात राहा, आपोआप या सगळ्या गोष्टी कळतील असं त्यांनी सांगून टाकलं. म्हणजे पंचीकरण एवढा सगळा विचार आधी सांगितला आणि मग पुढे मात्र आपल्याला असं सांगून टाकलं की एवढं काय सगळं वाचायची आवश्यकता नाही. असं होतं विवेकानंदांनी एवढे ग्रंथ वाचले आणि उच्च विद्या विभूषित असं आपण म्हणतो. तेच विवेकानंद आपलं असं एकच ग्रंथ घ्यावा आणि अभ्यास करावा. आता ह्याचं कसं लावायचं आपण अर्थ, यांनी म्हणजे एवढे मोठे अनेक ग्रंथ वाचले, एवढा अभ्यास केला, म्हणजे त्यांच्याबद्दल असं सांगतात की त्यांचे मित्र विचारायचं की अरे रोज ते एवढे मोठे मोठे ग्रंथ अर्थ वाचून होतात आणि ते पानागणिक पान नमला गणित त्या पानावर काय विषय तो सांगायचे. इतकी त्यांची वाचनाची शक्ती आणि ग्रहण करण्याची शक्ती अफाट होती. आणि तेच विवेकानंद आपल्याला काय सांगतात, एकच ग्रंथ घ्यावा आणि त्याचाच अभ्यास करा. यातला आपण अर्थ लक्षात घेतला पाहिजे की सगळीकडे तेच सांगतात. ठीक आहे, तेच सांगितलं आहे, मनाच्या लोकात तेच सांगितलं आहे, गाजवण्यात तेच सांगितलं आहे, ज्ञानेश्वरीत तेच सांगितलं आहे, तुकारामाच्या गाथेत तेच सांगितलं आहे, नाथांच्या भागवतात. मग काय थोडक्यात काय, संत संग करा, संत संघांच्या सहवासात राहायला संतांच्या, की आपल्या सगळ्या गोष्टी कळतील असं सांगून मोकळे झाले. आता त्याच्यानंतर या पंचीकरणातला मगाशी मी जे म्हटलं की आपल्या शरीरामध्ये आणि स्वाभाविकच ब्रह्मांडामध्ये ह्या सगळ्या पृथ्वी आग तेज वायू आकाशाचा एक हिशोब लावलेला आहे. आपण त्याला वेगवेगळी नावं देतो. समजा आपण एक वर्षाचा विचार केला तर आपल्या ह्या संबंध विश्वामध्ये कुठे कुठे कसं काय होतं, म्हणजे सूर्य कसा किती वेळ असतो, रात्र किती वेळ असतो, दिवस किती वेळ असतो, किंवा पावसाळा किती महिने असतो, उन्हाळा किती महिने असतो, सगळ्या ठिकाणचा हिशोब ठरलेला असतो. आता ग्लोबल विलेज झाल्यामुळे आपण आता वेगळ्या पद्धतीने म्हणतो की अरे
आमच्याकडे उन्हाळा असतो ना तेव्हा तिकडे ऑस्ट्रेलियात थंडी असतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी हिशोबाने आपल्याला माहिती असतात. संबंध ब्रह्मांडामध्ये या सगळ्या गोष्टी आकाश वायू आकाश या सगळ्या पंचमहाभूतांचं जे काही आहे रसायन ते सगळं बरोबर तिथे ठरलेलं असतं. तसं आपल्या ह्या पिंडामध्ये म्हणजे आपल्या देहामध्ये पण असतं. त्याचा हिशोब पण सांगितलेला की प्रत्येक ठिकाणी समजा लक्ष्मी म्हणतात तसं की आपल्या शरीराच्या पायाच्या भागामध्ये पृथ्वी तत्व जास्त आहे तर त्याचा हिशोब त्यांनी असा लावला आहे की आप तेज वायू आकाश हे सगळे एक अष्टमांश आहे आणि उरलेला जो अर्धा भाग आहे तो पृथ्वी तत्व. म्हणजे पृथ्वी तत्व आधी अर्ध पृथ्वी तत्व आणि उरलेलं जे अर्ध आहे त्याच्यामध्ये 4 भाग त्यांनी केले आप तेज वायू आकाश. असाच्या असा हिशोब या सगळ्या बाकी उरलेल्या पिंडामध्ये आपल्या देहामध्ये सगळीकडे लावलेला आहे. अगदी आप पाण्याचा अंश घेतात तरी म्हटलं तसं की आपल्या कमरेपासून आपल्या जठरापर्यंतच्या भागामध्ये पाण्याचा भाग जास्त अर्ध पाणी लांब असतो. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी विज्ञानातल्या किंवा शरीराच्या आतल्या आपल्याला कळल्या नाही पण अनुभव करतो आपल्याला. उन्हाळ्याच्या दिवसात असं बाहेरून यावं आणि थंड पाणी प्यावं तर ते डायरेक्ट पोटात गार वाटतं आपल्याला. म्हणजे तो जातच आतमध्ये. याचा अर्थ तिथेच पाण्याचा जास्त आहे कारण अर्ध पाणी तिथे आहे. मग उरलेल्या शरीरात काय किंवा त्या पाण्यामध्ये ज्या त्या अर्ध पाणी आहे उरलेल्या अर्ध्या भागात काय तर उरलेल्या अर्ध्या भागामध्ये बाकी काय बाकी पृथ्वी तेज वायू आकाशाची 4 तत्व आहेत या उरलेल्या 50% एक अष्टमांश पद्धतीने आहे असं आपल्याला कळेल. असा हिशोब पण त्यांनी आपल्याला लावून दाखवलेला आहे. आकाश तत्व ज्याला आपण म्हणतो आपला जो विद्युतचा भाग आहे तिथे आकाश तत्व जास्त आहे पण बाकी सुद्धा हे पण तिथे आहे. या सगळ्या हिशोबामध्ये आपल्याला कळेल या सगळ्या जो एकंदर स्थूल देहाचा विचार आहे. कार्य पण त्या मनाने त्याचं स्थूल आहे. स्थूल देह आहे तर त्याचं चालणारं कार्य देखील स्थूल आहे. आता हे जरा अवघड वाटेल आपल्याला. स्थूल देहाचं कार्य स्थूल आहे पण मग तेच आपल्याला कळलं असतं तर दवाखाना नावाची गोष्ट चालली नसते. त्यामुळे त्या स्थूल देहाचं स्थूल कार्य आपल्याला कळत नाही आणि म्हणून नेमकं काय झालं आहे ते आपल्याला त्या जाणकाराकडे जाऊन बघावं लागतं. ही पंचभूतांची कल्पना त्यांनी आपल्याला समजावून दिली. नाहीतर पुन्हा असं आहे ना की एका शरीरामधल्या एखाद्या कमतरतेचा होणारा जो परिणाम तसं आपण म्हणतो त्यामुळे ताप आला म्हणजे नेमकं काय होतं तर नुसतं आपण वाचून सांगू शकतो की काहीतरी बॉ जगत आपल्याच वेळेला कमी जास्त झालं आणि मग तापायला पाहिजे किंवा थोडं काहीतरी घ्या अशा गोष्टी आपण करतो. आता हे एका देहाला तसा उपाय पटला म्हणून सगळीकडे ताप आला सगळं हेच पटलं असं नाही तो कशाचा आहे त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात असं आपल्याला. त्यामुळे जरी स्थूल देहाच्या स्थूल गोष्टी असं म्हटलं तरी देखील त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या लक्षात येतो. तसा सगळ्या देहांमध्ये सारखा नसतो. हळूहळू आपण एका वेगळ्या विषयाकडे येऊ करेल आपल्याला की अष्टधा प्रकृती नावाची गोष्ट आपण कधी शिकलो आहे नंतरच्या भागामध्ये त्याला त्याच्याकडे येणार की हे जर सगळं आहे ते सगळीकडे सारखंच आहे पण तुमची आमची सगळ्यांची स्थूल देह जे आहे ते वेगवेगळे आहेत. मग असे वेगळे का एखाद्या शरीराने एखादा पदार्थ खाल्ला तर त्याचा एखाद्या शरीरावर चांगला परिणाम होतो. आम्ही गोड खाल्लं की आम्हाला ते लागतं पण तीच गोष्ट दुसऱ्याने खाल्ली तरी नाही चालत. हे का तर याचं कारण अजून काहीतरी आहे. म्हणजे स्थूल देहाच्या स्थूल गोष्टी जरी एक असल्या तरी सुद्धा या सूक्ष्म देहामुळे या प्रत्येक देहामध्ये वेगळे वेगळे पण आहे ते पण आपल्याला समज सांगणार आहे. नाहीतर या सगळ्या गोष्टी म्हटलं तर सारख्याच आपण तो जो आपण विचार केला तो सगळा स्थूल देहाचा होता आणि स्थूल देह सगळ्यांचा सारखा आहे. लहान मुलं असो मोठ्या मुलं असो स्त्री असो पुरुष असो श्रीमंत असो गरीब असो सगळ्यांजवळ हे आहेच आहे. पण मग आता वेगवेगळे ते कशामुळे आहे मग आपण सूक्ष्म देहाकडे सूक्ष्म देहामुळे या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं आपल्याला कळतं. आता ह्याच्याचं हे सगळं विज्ञानाने पण आपल्याला सिद्ध करून दाखवलेली गोष्ट आहे. त्यामुळे विज्ञानाने पण स्वीकारलेलं आहे किंवा आपण असं म्हणूया विज्ञान नंतर आलं त्या विज्ञानामध्ये बदल होत असतात. एखादी गोष्ट 10 वर्षापूर्वी जी होती ती आता नाही चालत आता बदल होतो. या परमार्थशास्त्रामध्ये हा बदल होतो. जे काय हजारो वर्षापूर्वी साधून झालेलं आहे ते कायमस्वरूपी आहेच आहे. त्यामुळे ज्ञान आणि विज्ञानामध्ये आपल्याला कळतो. विज्ञान जे आहे म्हणजे सायन्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असतं. इथे जो विज्ञान शब्द वापरतात तो विशेष ज्ञान अशा अर्थाने वापरतात. कारण ते
पण आपण लक्षात घ्यायचं. समर्थ मात्र परब्रह्म स्वरूपाचा विचार करताना काय नेमका आता बदल आहे, स्थूल देहाचा विचार करताना सगळ्यांचं काही समजून झालं. पण वेगळे पण काय आहे आपल्याला तनु चतुष्ट असं नाव दिलं आहे. म्हणजे पूर्वी जे का आणखीन काही तत्व आपल्याला पुढ्याचं वास्तव बघायचे ते बघू आणि त्याच्यातून आपल्याला सूक्ष्म देहाचा विचार करता येईल. कारण महाकाव्य काय आणि पुन्हा मला अशी एकदा खुलासा केला की एकूण 82 तत्व होते आणि या सगळ्या 82 तत्वाचं निरसन करायचं म्हणजे बाजूला करायचं. तेव्हा परब्रह्म स्वरूप म्हणजे काय ते आपल्याला कळेल आणि ते कळणं म्हणजेच आत्मनिर्भर म्हणजेच आपल्याच्या बुद्धीची सुटका असा त्याचा लाभार्थ आहे. असा विचार आजच्या सणासाठी वेगवेगळ्या आवर्जून ते टेबल्स सगळे जरा पहा म्हणजे तुम्हाला आजच्या बोलण्याचा थोडा अर्थ आणखी कळेल. स्वदेश हितरक्षणाविरची खनागडो मयामुची काली परो